हे आहे की इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि लोक देत असतात आपल्या आपल्यानुसार मतं आपल्या जवळच्या माणसाला. पण तुम्हाला एक सांगू की एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा निवडून येत असेल ना, तर तो कम्फर्ट झोनमध्ये काम करतो. करत असेल कामं, मी नाही म्हणत नाही, करत असेल, पण कम्फर्ट झोनमध्ये काम करतो. करूया, करेल, होईल, नाही केलं तरी चालतं, अशा प्रकारचं असतं. तर तुम्हाला खरंच डेव्हलप करायचं आहे, लोकशाही देश आहे आपला, देश पुढं जावा असं वाटतं सगळ्यांना. तर मला असं वाटतं की देश पुढं जाण्यामागे ना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सत्ता बदल होत राहायला पाहिजे. दरवेळेस सत्ता बदल होत राहायला पाहिजे. म्हणजे सत्ता बदल झाल्यानं काय होतं की नवीन माणसाला चान्स भेटतो. तो पुन्हा टिकून राहण्यासाठी जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो. जुना माणूस जो पडलेला असेल तर तो पुन्हा सत्तेत येण्यासाठी 2-4 गोष्टी जास्त करायला लागतो. तर असं सत्ता बदल होणं गरजेचं आहे. विचार करा.